सचिन यांना सुवर्ण संधी आहे ती 2 षटकार मारले तर सचिन महेश ठाकूर यांच्याकडून 2000चे बक्षीस आलेले आहे. 2 षटकार आणि 2000 रुपये. पुन्हा सुवर्ण संधी आहे ती सचिन साठी. कौशल्य म्हात्रे यांचे सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. म्हणजे 2 षटकार मारले तर 3000 रोख बक्षीस आलेले आहेत. हॅलो चेक. सचिन 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 तेंडुलकर झालेला आहे तो. पैसे रोख आलेले आहेत. हे काय पैसे सुद्धा रोख आलेले आहेत. बघून घ्या सचिन तेंडुलकर. चालू करा हे. चला चला वेळ घालू नये. चला वेळ घालू नये. आता याच्या पुढची कॉमेंट्री देतील आमचे परम मित्र म्हणजे एक हमरापूर विभागाचा बुलंद आवाज म्हणजे परमेश पाटील आणि जितेगावचा बुलंद आवाज अक्षय म्हात्रे. दोघे पण क्लासमेट आहेत. पहिल्या मॅचला चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी आली होती. फलंदाज नितीन म्हात्रे. रुपेश यांच्याकडून त्यांना नितीनची राहिली होती. रुपेशची आपल्याला द्यायची आहे. नितेश म्हात्रेला आपल्याला द्यायची आहे. मॅच कडे जाऊया आपण. सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पायरेट्स आणि देऊल आली. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ बीमर कॉल. नो डाऊट बीमर कॉल या ठिकाणी पाहतोय आपण. फ्री हिटची संधी असणार आहे. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 2. टॉस जिंकली. वी आर द किंग. देऊल आली या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारले देऊल आली संघाने. लोव फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक. चेंडूच्या पाठीमागे कोण जिंकणार ही शर्यत आणि चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. दिले जातील. नेक्स्ट बॉल. देऊल आलीतील सर्व हे खेळाडूंना आपण पाहतोय. अर्थातच या वर्षाचं आयोजन ज्यांच्याकडे आहे. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन. नॉन स्ट्राईकला खेळाडू रवी. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज रवीसाठी आहे. भरपूर कॅश प्राइज आहेत या ठिकाणी या स्पर्धेसाठी. आणखीन एक फुल टॉस. बॅट चेंज. कॅश त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झालाय. जितवाई एकता गाव कप 25वे वर्ष या ठिकाणी आपण सेलिब्रेट करतोय. आदरणीय पोलीस निरीक्षक जितेचे यांच्याकडून बेस्ट बॅट्समन की मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर साठी मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आणि शूज चं पारितोषिक आलेलं आहे. चला पारितोषिक आपण शेवटच्या दिवशी अनाउन्समेंट जरूर करणार आहोत. बॅटची वरची कडा घेऊन कव्हर रिजन मध्ये आणखीन एक झेल निसटलाय. मागच्या 2 चेंडू मध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात.
8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मॅच अतिशय महत्वाची मैदानाच्या आतमध्ये वी आर द किंग देऊल अलीच्या अगेन्स्ट पायरेट्स ही मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली देऊल अली संघाने. पहिल्या षटकासाठी गोलंदाज शुभम. फुल टॉस त्या ठिकाणी जरूर आपण पाहतो क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर पडेल आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. देऊल अलीतील छोटे प्रेक्षकांना त्या ठिकाणी आम्ही टॉस बॉक्स मध्ये डान्स करताना आम्ही पाहतोय. सो वेलकम. त्या छोट्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. जबरदस्त डान्स डीजे राम यांचं कौतुक आपण करूया. आणि ज्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. 2 दिवस आम्हाला काय भेट दिली नाही. आम्हाला वाटत होतं की याच्याकडून आम्हाला थोडी तरी मदत झाली पाहिजे. 34 मात्रे आम्ही तुमची खंत व्यक्त करत होतो. मागाशी पण मी आवाज पुकारला होता 34. कामाला असू दे पण एक तरी 12 क्षमासवी 12 धावा 12 रन्स 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आमचे बंधू 34 म्हात्रे यांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. त्यांचं मोस्ट वेलकम आपण करूया. उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पंच आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस 34 म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू पॅडवर फ्लिकचा फटका पाहिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रन्स मिळेल. एक सिंगल हर्षद ला या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्राचारण केले. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. वी आर द किंग देऊल अली आणि पायरेट्स यामध्ये खरं तर ही लढाई. पण त्यांची टॅगलाईन आहे देऊल अलीवाल्यांची अर्थातच वी आर द किंग. होय आम्ही राजा आहोत आणि राजासारखेच राहणार आणि राजासारखेच खेळणार लढणार. वी आर द किंग्स देऊल अलीच्या अगेन्स्ट पायरेट्स. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्षद. धावसंख्या 13. स्कोर कार्डवर हनुमानजी नाईक आणि आतिश म्हात्रे आमच्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. बॅटची एज आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. आणखीन एक झेल जरूर या ठिकाणी निसटला. आणखीन एक जीवदान खेळाडूला मिळत असताना पण मिळालेल्या जीवदानाचं तुम्हाला सोनं करावं लागेल. जी संधी तुम्हाला मिळाली त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. त्या ठिकाणी जरूर आपण पाहतो 3 षटकांची ही लढत. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12 सेकंड ओव्हर मध्ये आल्या 2. पायरेट संघ देखील तितकाच बलवान तितकाच ताकदीचा आहे. पेटकर आली जिते आणि पेटकर आलीतील हे सर्व खेळाडू पायरेट्स यांना आपण पाहतोय लढवय्ये. शुभम म्हात्रे जितवाई बी संघाला खरं तर जो प्रेझेंट करणारा खेळाडू या टीमचा हिस्सा आहे पायरेट्स मध्ये तो आहे. डार्क ब्लू कलरची जर्सी ब्लॅक ट्रॅक हे कॉम्बिनेशन जरूर आपण पाहतोय. 34 मात्रे आले ना की मग आम्हाला टेन्शन नाहीये. शांत संयमी दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि बेस्ट अंपायर बेस्ट खेळाडू. शॉर्ट पिच आहे. फटका फटका फसला. बॉडी बॅलन्स गडबडला. फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाहीये. त्या ठिकाणी शरीराच्या दिशेने येणारा चेंडू आपण पाहिला. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 16. संत गतीने खरं तर धावसंख्या पुढे चालले. ज्या अर्थी कासव आणि ससाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. ससाला अधिक घाई होती परंतु झाडाखाली जाऊन थांबला. तो थोडा आराम केला आणि कासवाने ती शर्यत जिंकली. परंतु
क्रिकेटमध्ये तुम्हाला मी तर म्हणेल संत गती नाही जमणार. तुम्हाला सशाप्रमाणे गतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. अर्थातच मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी. देऊल अली संघाला अलॉंग द कार्पेट एकापेक्षा अधिक रन्स मिळतील का? क्षेत्ररक्षण जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये असं चित्र वाटतं की ग्रामीण गटातील एखादा सामना सुरू आहे की काय. पायरट्स या ठिकाणी जरूर लढतायत त्यांच्या अगेन्स्ट वी आर द किंग देऊल अलीतील हे खेळाडू पेटकर अली आणि देऊल अली. ही लढाई खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे असं देखील म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणखीन एक चेंडू मिस केलाय. पण असं सुरू राहिलं तर सामना अडचणीत येईल. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात आल्या 12 तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांची मॅच. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला विष्णुकांता बीने. सेकंड मॅच जिंकली सुजल प्रतिष्ठानने. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 80 धावा जमवण्याचा मान सुजल प्रतिष्ठान संघाला मिळाला. मी म्हणते खूप चांगली बॅटिंग. थर्ड मॅच जिंकली माऊली 11ने. चौथा सामना जिंकला गोल्डन गणेश या टीमने. 5वा सामना जिंकला मर्याई एने. तर 6वा सामना हॅपी क्लबने हॅपी एंड केला त्या मॅचमध्ये. पहा हे षटक संपल्यानंतर विनिंग कॅप्टन आपण सर्वांनी समालोचन कक्षात यायचं आहे. आपण ड्रॉ करणार आहोत. पहा उद्यासाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे. ज्या अर्थी ज्या खेळाडूंचं लग्न झालंय त्यांच्या पत्नींसाठी वाईफसाठी साडीचं पारितोषिक आपण देणार आहोत. येताना उद्या सकाळी घरून आपल्या पत्नीचं संपूर्ण नाव लिहून घेऊन आपण चिठ्ठी आणायची आहे आणि त्या लकी अर्थातच ताईंना साडीचं पारितोषिक घर पोच होम डिलिव्हरी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. आतिश म्हात्रे यांची संकल्पना आहे. पहा ब्रँडेड साडी मिळेल. किमान 1000च्या वरती ज्या साडीचं किंमत असेल अशी साडी त्या ठिकाणी आपण देऊ. आणि परमेश मी एक बोल ही संकल्पना अतिशय चांगली आहे. कारण त्याने कित्येक बायांसाठी काय काय नाही म्हणजे मॅच कडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. या ठिकाणी ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू इट्स वाईड बॉल. पंचांचा इशारा आलाय. शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये हनुमान नाईक सर या ठिकाणी आपला इशारा देतात. व्हाईट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 1ने वाढेल. 19 धावा स्कोर कार्डवर. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू. प्ले अँड मिस. मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू या ठिकाणी निघून गेला. 19 धावा स्कोर कार्डवर आपण चला स्पीड अप करा प्लीज. संतोष दादा म्हात्रे आज ब्लू कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण त्यांना पाहतोय. गोव्यावरून खरं तर नुकताच ते आलेत. बागा बीच कलिंगड बीच मध्ये भरपूर मजा दादांनी केली. संतोष दादा म्हटलं की क्रिकेट वेडे फॅन. काल संध्याकाळी आमच्या सोमवेत होते. बऱ्याचशा गप्पा गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण आमच्यासोबत शेअर केले. क्रिकेटवर त्यांचं भरपूर प्रेम आहे संतोष दादांचं. क्रिकेटच्या मॅचेस म्हटल्या की संतोष दादा हे नाव जरूर येतोय. पहा स्वतःची कामधंदा नोकरी देखील सोडली त्यांनी क्रिकेटसाठी. काही हरकत नाही. आज 34 मात्रे आलेत संतोष दादा. म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला थोडं थांबवलंय परंतु हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 20. वी आर द किंग. पहा किंग प्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. ज्याप्रमाणे एखादा राजा लढतो आपल्या प्रजेसाठी तुम्हाला लढावं लागेल. देऊळ अलीसाठी धावा आल्या नाही आहेत. संघाने भरपूर चांगली गोलंदाजी केली. बॅटची एज
डीप कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग चेस, चेंडू मात्र जाईल सीमा पार. एंड इज वेल. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना वी आर द किंग देऊल अली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34-34 आणि विजयासाठी 35 धावसंख्येचं आव्हान. क्षमा असावी. सुजल प्रतिष्ठान अर्थातच निलेश पाटील, संदेश पाटील आणि माऊली 11चा सनी म्हात्रे, त्यानंतर गोल्डन गणेशा टीम कॅप्टन मरे एचा सूरज म्हात्रे, विशाल गायकवाड, हॅपी क्लब चा कॅप्टन आपण यावं या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय आणि त्यातून विजयी संघ पा एका संघाला या ठिकाणी बाय मिळेल, अर्थातच तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील सेमीचा सामना अर्थातच ज्या संघाला बाय मिळेल त्या संघाला सेमीची लढत खेळण्याचा मान मिळेल. पहिली मॅच असेल, पहिला सामना असेल हॅपी क्लब आणि विजयी संघ. हा दुसरा सामना असेल, विजयी संघाचा सामना सुरू आहे. हॅपी क्लबच्या अगेन्स्ट ह्या मॅच मधला विजयी संघ ही दुसरी मॅच असेल. पहिला सामना शांतीनगर चला माऊली 11 आहे ती आणि सुजल प्रतिष्ठान ही पहिली मॅच असेल. माऊली 11 आणि सुजल प्रतिष्ठान. पुढचा सामना मरियाई ए विष्णुकांता आणि बाय मिळाले गोल्डन गणेशा या संघाला बाय मिळाले. हॅपी क्लब आणि विजेता संघ हा तिसरी लढत आपण खेळूया. चला चेंडू द्या. पहिली मॅच माऊली 11 आणि सुजल प्रतिष्ठान. सेकंड मॅच मरियाई ए आणि विष्णुकांता आणि तिसरी मॅच हॅपी क्लब आणि विजयी संघ आणि गोल्डन गणेशा या संघाला बाय मिळाले. जाऊया आपण मॅच कडे. सामना त्या ठिकाणी सुरू होईल. पंचांच्या भूमिकेत आपण चौथीशी म्हात्रे जिते यांना आपण पाहतोय. बेस्ट अंपायर. टार्गेटचा आपण विचार केला तर 25 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. पायरेट्स या ठिकाणी जरूर लढताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यासाठी आम्ही टॉस साठी आमंत्रित करतोय माऊली 11 आणि सुजल प्रतिष्ठान.
खरं तर सहकार्य पाहिजे तर असं सहकार्य पाहिजे. आल्या आल्या पंचांच्या भूमिकेत 34 म्हात्रे. आणि खरंच मी कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तीची आठवण काढत होतो 34 म्हात्रे आज आल्या आल्या पंचांचं काम पाहण्यासाठी सज्ज. एक अनुभवी असा पंत, खूप सारा अनुभव, बॅटिंग केले, फिल्डिंग केले. आणि 34 म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर षटकार किंवा चौकार मारल्यावर डान्स केला तर राकेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपये. आणि गणेश म्हात्रे इथे पाहू शकाल तुम्ही, आमचे प्रमुख पाहुणे आहेत सिरीजचा इथे आनंद लुटताना. जाऊया आपण मॅचकडे. अर्थातच इनिंगला सुरुवात झाली. छोटा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय देऊलाली संघाकडून खेळत असताना पायरेट्सच्या अगेन्स्ट 25चं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पायरेट्स म्हणजे समुद्री लुटेरे. कॅरिबियन ऑफ द पायरेट्स या सिरीज तुम्ही पाहिला असाल. सो पायरेट्सचा मराठी अर्थ समुद्री लुटेरे. आणि हे आज मी तर म्हणेल की थांबणार नाही आहेत. ज्यार्थी पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची पाहिली. आणि इकडे काय घडलंय, चेंडू मात्र सीमा पार. अर्थातच धावांची लयलूट करत असताना पायरेट्स यांना आपण पाहतोय. सिरीज चेक करताना ब्रेक लागते की नाही लागते, कारण एखादा सिरीज घेऊनच वरती जाईल त्याच्यामुळं ब्रेक चेक करताना. आणि आमचे सर्वांचे लाडके ज्यांचे आतुरतेने वाट पाहत होते शरद म्हात्रे दादा आहेत आमचे आणि ते उपस्थित झालेत. त्यांची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे असे आमचे शरद दादा म्हात्रे उपस्थित. माऊली 11 आणि सुजल प्रतिष्ठान. तर बघूया यावेळेस अतिरिक्त धावसंख्येचा इशारा येतोय. स्कोरर आमचे आहेत, तगडा अनुभव जयेश म्हात्रे. अतिरिक्त धावसंख्येने 11. थँक्यू शरद दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेऊया. माऊली 11 आणि सुजल प्रतिष्ठान बिग फाईट टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल करेल सुजल प्रतिष्ठान या ठिकाणी कॉल करेल. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकला, निर्णय का असेल? अरे निर्णय तरी सांग मित्रा. आणि मला वाटतं बाद होते. सो डिसिजन पेंडिंग असेल. माऊली 11 टॉस गमावले. या मॅच मध्ये काय स्ट्रॅटर्जी आहे? या मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी असेल की त्याची क्षेत्ररक्षण जर घेतलं असेल तर आम्ही 40+ रन करत विकेट दिली नक्कीच. कारण समोर निलेश दादा सारखा एक चांगला प्लेअर आहे आणि संदेश पण एक चांगला फॉर्म मध्ये. काल आपण लायन्स ए संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आणि ही ट्रॉफी ते जेजुरीला घेऊन जाणार आहेत. तुमची अशा प्रकारची काही स्ट्रॅटर्जी आहे का की सुपर 3 मध्ये पोहोचल्यावरच तुम्ही सांगाल? ही जर आम्ही ट्रॉफी मारली तर जेजुरीला न जाता ती आमची ट्रॉफी आमच्या माऊलीच्या मंदिरात पहिली स्थानापन्न होईल, नंतर गावभर फिरवली जाईल. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या. खरं तर माऊली 11 त्यांचे काही समर्थक देखील म्हणतात की आम्ही ही ट्रॉफी पंढरपूर अर्थातच विठू माऊलीच्या दर्शनासाठी ही आम्ही ट्रॉफी घेऊन जाणार आहोत. माऊली 11 संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. तर बघूया आता आलेला फटका, एक चांगला असा फटका. षटकार 18 धावसंख्येवर पोहोचलाय संघ. पुढील चेंडू असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडू, बॉन्ड लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. खरंच मी म्हणेन जिथे गावातील आन बान शान शरद म्हात्रे साहेब. मित्र कमी भाऊ जास्ती. आणि त्याने उपस्थिती दाखवायची, स्टेजवर यायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला खूप सारा मान आमच्या देवलाली संघाकडून असणार आहे. यावेळेस चेंडू निर्धाव फेकला गेलाय. आणि ते मला वाटतं फक्त निर्णायक 3 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. माझे साथी स्कोरर जयेश म्हात्रे इथे सांगताना. आणि यावेळेस बोल्ट
क्लीन बोल्ड केलाय. निसर्ग, मला वाटतं निसर्गाचे पप्पा आलेले नाहीत मॅच मध्ये, परंतु बॅनर मध्ये आहेत. ते बॅनर मधून मॅच बघत असतील क्वचित. पुढचा चेंडू, यावेळेस हा पिच चेंडू आणि टोलून टाकलाय. बॉन्ड लाईनच्या बाहेर इथे विजय होतोय संघ. आणि नक्कीच मी म्हणेन आयोजकांचा टाइम वाचवला. आणि अजय मात्र मला दिसलाच नाही. तर बघूया, हा मॅच संपतोय आणि या मॅच साठी मालिकावीर म्हणून येईल प्रेम. तोच झाला सामना.